नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे स्पर्धा अकॅडमीमध्ये. या जे आपण सिरीज पाहतोय, आपण गणिताचा पक्का पाया कोर्समध्ये आपण जे 18 PDF याचा बोनस दिल्या होत्या त्यातलेच हे PDF आहे, PDF नंबर 6, आणि त्याचं आपण संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न बघा, खालील संख्याचा गुणाकार व्यस्त सांगा. आता बघा, काही प्रश्नांचं आपण व्यवस्थित लिहून घेऊया. मी अशी अपेक्षा करतो की ती PDF तुम्ही प्रिंट काढून तुमच्या समोर आहे हा व्हिडिओ पाहताना, आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्ही तिथेच प्रॅक्टिस करायचे मी सांगेल तसं, किंवा तुम्ही माझ्या आधी करा म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं किती बरोबर येते ते. ओके, त्याच्या अगोदर की नाही हे प्रश्न आहेत ते घातांक आणि करणीचे, सगळ्यात जास्त घातांक करणीचे प्रश्न आहेत. तर घातांक वगैरे आपण प्रश्न जर असा समजत नसेल किंवा असा समजत नसेल तर परत एकदा तिथेच कुठेतरी तुम्ही पूर्ण प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. जसं की बघा, प्रश्न 100 बघा काय म्हणताय की 16/81 याचा पूर्ण वजा 3/4 घातांक आहे. ओके, त्याचा गुणाकार व्यस्त सांगायचा मित्रांनो. बघा, आता त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट समजून घ्या. आपण काय असं जेव्हा प्रश्न सोडवत आपण त्याचे नियम सुद्धा आपण समजून घेऊया. समजा 1/a चा m असेल तर याला मी काय लिहू शकतो? 1/a चा m वा घात असेल तर मी याला a चा वजा m वा घात लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. किंवा 1/a चा वजा m वा घात असं जर मला वरती छेदाचा अंश करायचा असेल, याचा व्यस्त करायचा असेल तर मित्रांनो मला a चा m वा घात लिहावा लागेल. जेव्हा इथं धन असेल तेव्हा ऋण घ्यायचं, ऋण असेल तेव्हा धन घ्यायचं. हा नियम तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की बघा, किंवा तुम्हाला अजून सोप्या भाषेत समजून सांगायचं म्हटलं तर काय करावं लागेल? प्रत्येक कंसामध्ये 16/81 की नाही, तर आपण काय करू? 16/81 करू, आणि त्याला प्रत्येकाचा वजा 3/4 आणि वजा 3/4 सेपरेट त्याला घातांक देऊन टाकू. आता बघा, 81 ला जर मला वरती न्यायचं असेल आणि 16 ला जर मला खालती न्यायचं असेल, ह्या घातांकाचे जे चिन्ह आहे वजा अधिक ते मला बदलावं लागेल. म्हणजे कसं, 81 भागिले 16 आणि याचा घातांक काय असणार आहे? वरच्याचा 3/4 आणि ह्याचा सुद्धा 3/4. म्हणजे मी त्याचं व्यस्त स्वरूप घेतल्यानंतर घातांकाचं चिन्ह बदलतं, हे लक्षात ठेवायचं. आता 81 बघा, 81 कशाचा काय आहे? बघा, 3चा वर्ग असतो 9, 3चा घन असतो किती? 27, आणि 3चा जर चौथा घात घेतला आपण तर 27 गुणिले 3, 27 तरी 81. त्याचप्रमाणे 16चं बघा, 16ला आपण काय लिहू शकतो? 2चा तिसरा घात असतो 8, 2चा चौथा घात असतो 16, 2चा पाचवा घात असतो 16 दुनी 32. ओके, 81 आणि 16, ह्या 16च्या जागी मी तो घातांक त्याचा लिहून घेणार आहे, आणि इथं 3चा चौथा घात 81. बघ, 81 जागी मी 3चा चौथा घात 3/4 भागिले 2चा चौथा घात 3/4. आता अजून एक नियम सांगतो तुम्हाला. समजा a चा घात m आहे आणि पूर्ण कंसाचा घातांक जर n असेल, बघा a चा घात m असेल आणि त्याचा पूर्ण कंसाचा घात n असेल तर मित्रांनो घातांकाचा होतो गुणाकार. घातांकाचा होतो गुणाकार. त्याच पद्धतीने तुम्ही इथे करा त्याचा वापर. 3चा चौथा गुणिले 3/4 घातांकाचा गुणाकार केला की नाही, हा 4 आणि 3/4. त्याच पद्धतीने खालचं पण त्या 4 आणि 3/4. आता बघा, 4 ला 4 कट होते, 4 ला 4 कट होते, उरलं काय? 3चा तिसरा भागिले 2चा तिसरा. 3चा तिसरा असतो 27 आणि 2चा तिसरा असतो 8. 27/8 उत्तर आहे का? नाही. बघा किती थोडसा ट्विस्ट दिलाय की याचा गुणाकार व्यस्त सांगा. गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतो? समजा a/b असेल, याचा मला गुणाकार व्यस्त सांगायचा असेल तर छेदाचा अंश करायचा असतो आणि अंशाचा छेद करायचा असतो, म्हणजे b/a हा याचा गुणाकार व्यस्त आहे. जर समजा मला 27/8 चा गुणाकार व्यस्त जर विचारला तर मी काय करणार? 8/27 उलट करायचं फक्त, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं? सोपा होता हा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया. समजतंय? याच स्पीडने जाऊया आपण. घातांक थोडा अवघड असतो म्हणून आपण थोडा कमी स्पीडने जाऊ, म्हणजे स्लोली जाऊ, समजेल, पचल, झेपेल अशा स्पीडने जाऊ. चला, काय लिहिले? प्रश्न लिहा व्यवस्थित. मी सांगतो तो 5चा m वा घात भागिले 5चा वजा तिसरा घात बरोबर 5चा पाचवा घात. आता तुम्हाला एक नियम सांगतो गुणाकार आणि भागाकार घातांकाचा. समजा जेव्हा a चा m वा घात असतो गुणिले a चा n वा घात असेल, आता याच्यामध्ये पाया समान आहे, पाया समान असेल, घातांक म्हणजे पाया समान असेल आणि त्या क्वांटिटीचा, त्या एक्सप्रेशनचा गुणाकार असेल, म्हणजे समजा a चा m वा घात आणि a चा n वा घात या दोघांचा गुणाकार आहे, तर मित्रांनो जो घातांक आहे त्याचे होते बेरीज, म्हणजे a चा m अधिक n वा घात येतो. त्याच पद्धतीने एक संख्या आहे 1 चा m वा घात भागिले a चा n वा घात. याच्यामध्ये काय होतं?
की गुणाकाराच्या वेळेस बेरीज करायची आणि भागाकाराच्या वेळेस वजाबाकी करायची. भागाकाराच्या वेळेस वजाबाकी करायची. आता अजून एक काय, समजा आता बेस म्हणजे पाया जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे कसं, समजा a चा m वा घात आहे आणि b चा m वा घात आहे. पाया जरी वेगवेगळा असेल, फक्त घातांक समान असेल, तर मित्रांनो मी हा जो पाया आहे त्यांचा गुणाकार करू शकतो आणि त्यांचा सेपरेट m वा घात घेऊ शकतो. हे 3 नियम खूप मस्त आहेत, खूप छान आहेत आणि याच नियमावरून खूप सारे प्रश्न सुटतात सुद्धा. आता यांचा वापर करू आपण. काय केलंय, 5 चा m वा घात भागिले 5 चा वजा तिसरा घात बरोबर 5 चा 5वा घात. आता हा 5 चा वजा तिसरा आहे, जेव्हा छेद अंशाला जातो तेव्हा काय होतो, गुणिले होईल आणि 5 चा वजा तिसऱ्याचा 5 चा तिसरा होईल. कारण की आपण बघितलेलं आहे की वजा चिन्हचं व्यस्तांक घेतला, याचं छेदाचं अंशाला छेद पाठवायचा असेल तर चिन्ह बदलायचं. मग ह्याचं चिन्ह -3 होतं, याचं चिन्ह 3 झालं, 5 चा 5वा घात आला. पाया समान आहे, घातांकाची करणार बेरीज, 5वा m अधिक तिसरा घात आणि 5 चा 5वा. जेव्हा पाया समान आहे, मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, तेव्हा घातांक हे समान होतात. म्हणजे कसं, m अधिक 3 बरोबर 5 आणि m बरोबर हे 3 पलीकडे घ्या, 5 वजा 3 बरोबर 2. म्हणजे m ची किंमत किती आली मित्रांनो, 2. m ची किंमत आली 2. ऑप्शन क्रमांक 1. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. येस, बघा काय म्हटलंय की 6 चा 3/5वा घात भागिले 6 चा दुसरा घात याचा घातांक 1/10 बरोबर 6 चा घातांक जो बॉक्स मध्ये आहे तो योग्य पर्याय निवडायचा, त्याला आपण x मानूया. बघा 6 चा 3/5 आहे तसंच ठेवूया, काय अडचण नाही. भागिले 6 चा दुसरा घातांकाचा घात घातांकाचा गुणाकार होतो, बे 5 10 बरोबर 6 चा x. उरलं काय, 6 चा 3/5 भागिले, किंवा इथंच लिहूया भागिले 6 चा, उरलं काय 1/5 बरोबर 6 चा x. जेव्हा पाया समान असतो आणि भागाकार असतो तेव्हा घातांकाचे काय करतो आपण, वजाबाकी. 3/5 वजा 1/5 बरोबर 6 चा x. जेव्हा पाया समान असेल, बरोबर चिन्ह मध्ये असेल, जेव्हा जो घात आहे तो समान होतो. म्हणजे काय, 3/5 वजा 1/5 बरोबर x. छेद समान आहे, वरच्यांची काय करू आपण, वजाबाकी करू, 2/5 बरोबर x. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2, 2/5. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. वर्गमुळात 2 चा n वा घात बरोबर 64 असा आहे, तुम्ही तसं लिहून घ्या. आता बघा अजून एक दुसरा कन्सेप्ट आहे. जेव्हा वर्गमुळात a असेल तेव्हा a चा कितवा घात असतो, 1/2. जेव्हा घनमूळ असतं तेव्हा a चा कितवा घात असतो, 1/3. जेव्हा चौथे मूळ असतं तेव्हा a चा 1/4 एवढा घात असतो आणि सो ऑन. त्याच पद्धतीचा वापर करायचा. आता वर्गमूळ जर काढायचं झालं मला, तर 2 चा n वा घात याचा कितवा घात करू, 1/2 बरोबर 1/2 वर्गमूळ असेल तर. आणि 64 हा 2 चा कितवा घात आहे हे बघायचं मला. म्हणजे बघा 2 चा 5वा 32 असतो आणि 2 चा 6वा हा 64 बरोबर. 2 चा 6वा हा 64 म्हणजे 2 चा 6वा आला. आणि इथं काय झालं की घातांकाचा घात घातांकाचा गुणाकार बरोबर. 2 चा n/2 झालं, n गुणिले 1/2 म्हणजे n/2 बरोबर 2 चा 6वा. परत एकदा पाया समान बरोबर चिन्ह मध्ये आहे, तर n भागिले 2 बरोबर 6, तर n बरोबर बेसख्ख 12. हे 2 पलीकडे गेलं, बेसख्ख 12. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजते? ओके, अशा स्पीडने जाऊया, आपण सगळं समजून घेऊया. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, खूप छान प्रश्न आहे. क्लर्क 21 ला विचारला होता. काय म्हटलं की लिहून घ्या व्यवस्थित. घनमुळात x भागिले 2.56 बरोबर 100 भागिले x. तिरकस गुणाकार करूया आपण. मग काय होईल इथं, घनमुळात x गुणिले x बरोबर 2.56 गुणिले 100. 100 ने गुणल्यामुळं दशांश चिन्ह जे घर आहे इथं आपलं 2 घर उजवीकडे सरकणार. म्हणजे 256 गुणिले 100 तर हे 256 होईल. हे समजते तुम्हाला. आता काय करायचं माहिती आहे का, इथपर्यंत ठीक आहे. आता ऑप्शन वरून जायचं, कारण की हे पुढं x चा 4/3 वा घात येतो, तो तिथं त्या फंदात पडू नका. तुम्ही काय करा, ऑप्शन ट्राय करा. 16 घ्या. 16चा घनमूळ असतो का हे लक्षात घ्या. 16चा घनमूळ आहे का, तर 16चा घनमूळ असं काय निघत नाही.
हे तर 4चा घनमूळ येते का? नाही. तर 64चा घनमूळ बघा, हे 64 घेतलं, 64चा घनमूळ गुणिले हे 64 बरोबर 256 येते का? आपण चेक करूया. आता 64 म्हणजे काय असतो? 4चा वर्ग 16 आणि 4चा घन किती? 64. म्हणजे ह्या 64च्या जागी मी काय करतो? 4चा घन लिहितो, गुणिले 64 आहे तसंच ठेवा. आता 4चा घन आहे आणि घनमूळ एकमेकांना कॅन्सल करतात आणि 4 गुणिले 64, 4 बाहेर पडतं आणि 64 आहे तसं. यांचा गुणाकार 256 येते बघू. 4 चौक 16, हातचा आला 4 सक 24 आणि 1 25. यस, 256 येते. म्हणून याचं उत्तर आहे 64, ऑप्शन क्रमांक 3. किंवा परत पुढं काय होतं माहिती आहे का? तुम्ही जर असं एक्स इथून जर सुरुवात केली बघा, एक्सचा काय येतं? 1/3 गुणिले एक्स. हे काय झालं? पाया समान आहे, घातांकाची बेरीज करायची. घातांकाची बेरीज केली 1/1 अधिक 1/3 जर केलं तर मित्रांनो मला 4/3 भेटते बरोबर 256. आता हे कसं सोडवणार तुम्ही? अशी संख्या शोधायची, त्याचं घनमूळ करायचं अगोदर, घनमूळ करायचं आणि त्याचा चौथा घात करायचा. म्हणजे कसं? हे घनमूळ केलं आपण एक्सचं की 1/3 आणि त्याचा चौथा घात. कारण की बघा ना, एक्स म्हणजे काय? 4 गुणिले 1/3. 4 म्हणजे हा पूर्ण कंसाचा चौथा घात आणि 1/3 म्हणजे घनमूळ. आता हे तर ट्राय करा तुम्ही, काय काय करणार ते 16 4 64 256 हे ट्राय करा आणि बघा तसं येते का. त्याच्यापेक्षा हे आपली पद्धत सोपी आहे मित्रांनो, हे थोडं अवघड जाईल आपलं. बरोबर आहे की ठेवून बघितलं किंमत आपण 64 आपलं उत्तर येतंय. चला पुढचा प्रश्न बघा. 2चा लिहून घेत आहे 2चा x वा घात गुणिले 8चा 1/5 घात बरोबर 2चा 1/5 घात. ओके, आता काय करावं लागेल? हे 2 2 2 असायला पाहिजे. मग 8 ला 2 मध्ये कन्वर्ट करायचं मला तर 2चा घन हा 8 येतो. मग 2चा x गुणिले 2चा घन आणि कंसाचा 1/5 बरोबर 2चा 1/5. आता बघा प्रत्येक काय घातांकाचा घातांक म्हणजे घातांकाचा गुणाकार गुणिले 2चा 3 गुणिले 1/5 म्हणजे 3/5 आणि 2चा 1/5. पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकाचे काय होणार? बेरीज म्हणजे 2चा x अधिक 3/5 बरोबर 2चा 1/5. बरोबर चिन्हामध्ये आहे, पाया समान आहे, घातांक समान होतील म्हणजे x अधिक 3/5 बरोबर 1/5. मग x बरोबर किती झाले? 1/5. हे अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे घालवा, वजा 3/5 येईल. छेद समान आहे, मग काय होणार? अंशाची वजाबाकी होणार. 1 - 3 भागिले 5, 1 - 3 वजा 2 भागिले 5 म्हणजे वजा 2/5 हे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 बघा आपलं उत्तर आलेलं आहे. आता मी एवढ्या स्टेप का करतोय? कारण की तुम्हाला समजावं प्रत्येक स्टेप मध्ये काय काय केलं हे तुम्हाला समजावं. पण एकदा नियम पाठ झाले की मित्रांनो ह्याच्यातल्या खूप साऱ्या स्टेप्स गाळल्या जातात, डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो आपण एकदम विदिन लिमिटेड टाइम मध्ये जायचं. चला पुढे जाऊया. बघा 5चा m घात भागिले 5चा वजा 3 घात आणि कंसाच्या बाहेर 5चा चौथा घात बरोबर 5चा 20 घात. हे लिहून घ्या तुम्ही. आता बघा जेव्हा भागाकार असेल तेव्हा काय करणार? वजाबाकी करणार म्हणजे 5चा m वजा 3 पटतंय का? वजा करणार, हे वजा चिन्ह आहे तसं, गुणिले डॉट लिहितो आता, गुणिलेच्या जागी 5चा चौथा आणि 5चा 20. हे काय झालं? 5चा वजा अधिक झालं, m अधिक 3 झालं आणि हे 5चा चौथा बरोबर 5चा 20. पाया समान आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, घातांकाचे काय होणार? बेरीज होणार म्हणजे 5चा m अधिक 3 अधिक 4 बरोबर 5चा 20. 3 आणि 4 किती झाले? 3 आणि 4 झाले 7 बरोबर 5चा 20. 5 5 समान पाया बरोबर चिन्ह, घातांक समान होतात म्हणजे m अधिक 7 बरोबर 20. हे 7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्या, 20 वजा 7 बरोबर 13. m ची किंमत किती आली? 13. काढायला ते सांगितले, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आलं 13. चला पुढचा प्रश्न. 16चा वर्ग गुणिले 8चा m घात आणि 8चा m घात आणि त्याचा वर्ग बरोबर 2चा 28. सॉरी 28 नाही, लक्षात घ्या इथं 26 आहे, हे तुम्ही तिथं करेक्शन करून घ्या. ओके चला. 16 म्हणजे किती? 2चा 3 घात असतो 8, 2चा चौथा घात असतो 16, 2चा 5वा घात असतो 32. आपल्याला 16 पर्यंतच लागते. 2चा चौथा घात आणि 2चा 3 घात लागणार आहे. 16च्या जागी मी 2चा चौथा घात लिहितो, 2चा चौथा घात कंसाचा वर्ग, हा वर्ग आहे तसंच घ्यायचा. 8चं काय होणार आहे? 8 म्हणजे 2चा 3 घात, 2चा 3 घात
कंसाचा यमवा आणि त्याच्या कंसात दुसरा म्हणजे 2/26. हा काय होणार आहे, घातांकाचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार, म्हणजे हे 4 आणि 2 4 दुनी 8 गुणिले 3m आणि हे 2 ह्या तिघांचा गुणाकार होईल, कारण की घातांकाचा घात केलेला आहे. 3 दुनी 6m म्हणजे 2/6m करू आपण आणि 2/26. इथे पाया समान आहे, गुणाकार आहे तर घातांकाची बेरीज होणार म्हणजे 8 अधिक 6m होईल आणि बरोबर 2/26. बरोबर चिन्ह आहे, पाया समान आहे, घात समान होतील. 8 अधिक 6m बरोबर 26. हे 8 पलीकडे न्या, 6m बरोबर 26 वजा 8 किती झाले, 26 मधून 8 गेले 18 उरले. पटते. आणि मग काय होईल, 6m बरोबर 18, तर m बरोबर किती झालं मित्रांनो, 18 भागिले 6, 6 1 6, 6 त्रिक 18, m ची किंमत आली 3. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, असं स्टेप बाय स्टेप सोडवा इथं माझ्यासोबत आपल्या PDF मधून, आणि नंतर तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस होईल खूप सारी, तेव्हा आपल्याला आयोगाचे प्रश्न जे पाहिलेले आहेत, हे पण आयोगाचे प्रश्न आहेत, ते तेव्हा एक्झाम मध्ये ऑन द स्पॉट तुम्हाला हे असं अवघड वाटणार नाही. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. यस, बघा, 7चा वजा दुसरा आणि 7चा 3/4 यांचा गुणाकार काढा. पाया समान आहे, घातांकाचे काय करणार आता तुम्ही सांगा मला, घातांकाची बेरीज करणार. 7चा वजा दुसरा अधिक 3/4, 4 दुनी 8 म्हणजे बघा 4 दुनी वजा 8 अधिक 3 भागिले 4 आणि हे वजा 5/4 बरोबर, वजा 8 अधिक 3 वजा 5/4 म्हणजे उत्तर आलं 7चा वजा 5/4. ओके, करेक्शन करा, वजा 5/4 आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, कारण की सिंपल आहे, याची बेरीज केली, वजा 2 बघा ना, वजा 2 अधिक 3/4, 4 दुनी 8 वजा 8 अधिक 3 भागिले 4, वजा 8 आणि अधिक 3 काय झालं, दोघांची वजाबाकी केली 5 आणि मोठ्यात चिन्ह दिलं वजा आणि हे 4, 7चा वजा 5/4 उत्तर येणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. 7चा x अधिक तिसरा घात बरोबर 49चा 3x वजा 4. जेव्हा जेव्हा अशी गणिते दिसतात तुम्हाला, तेव्हा काय करायचं, पाया समान होतोय का हे आपण चेक करायचं, कारण की पाया समान होणारच आहे. हा आयोगाचा प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्नामध्येच हिंट दिलेली असते. तर 7 इकडे आहे, 49 इकडे आहे, 7चा वर्ग 49 आहे, म्हणजे 7 करावं लागेल आपल्याला. मग 7चा वर्ग बरोबर 49 आहे हे मला माहिती आहे, मग 49च्या जागी मी 7चा वर्ग लिहू शकतो. ओके, चला लिहा, 7चा x अधिक 3 घात 7चा वर्ग आणि त्याचा 3x वजा 4चा 4वा घात. आता बघा, इथं घातांकाचा घात म्हणजे घातांकाचं काय होणार आहे, गुणाकार 2 कंसात 3x वजा 4 आणि हा 7चा x अधिक 3. पाया समान, बरोबर चिन्ह आहे, घात काय होणार आहे, समान होणार, x अधिक 3 बरोबर 2 3x वजा 4. चला, दोन्ही कंसातील प्रत्येक पदाला गुणा, 2 6x 2 8, x अधिक 3, x पलीकडण्या आणि अंक एका साईडला आणा, 3 अधिक हे वजा 8 इकडे आल्यानंतर अधिक 8 होईल आणि 6x अधिक x वजा तिकडं वजा x होईल. 6 मधून 1x गेला, 5x आणि हे 8 आणि 3 11 बरोबर 5x आणि x बरोबर 11/5 आहे का ऑप्शन, असं काय आहे, ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, जमतंय, समजतंय, पचतंय, यस, सगळं व्हायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. यस, चला, काय म्हटलंय की 6चा 2/3 घात गुणिले घनमुळात 6चा 7वा घात भागिले घनमुळात 6चा 6वा घात. लिहिले व्यवस्थित. चला आता येऊया, 6 6 6 आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता काय करू आपण, पहिल्यांदा ह्या वरच्याचा काहीतरी कुटाणा करून घेऊया. 6चा 2/3 आहे, घनमूळ म्हणजे घात किती असतो, 1/3 आपण समजून घेतलेला आहे, गुणिले 6चा 7 आणि ह्याचा 1/3 घात भागिले, आता हा 6चा 6वा घात आहे, याचा 1/3 घात, कारण की हे घनमूळ आहे. वरती बघा फक्त 6चा 2/3 आहे तसं ठेवूया आणि हे घातांकाचा घात म्हणजे गुणाकार 7/3 आला, 7 गुणिले 1/3 आणि हा परत एकदा घातांकाचा घात म्हणजे 6चा 6/3, 3 1 3, 3 2 6 म्हणजे इथं काय उरलं, 6चा दुसरा घात उरला, 6चा दुसरा घात. चला, वरती पाया समान आहे, गुणाकारात चिन्ह आहे म्हणजे काय होणार आहे, बेरीज होणार आहे, म्हणजे 6चा
2/3 अधिक 7/3. आता हे भागिले ते पुढेच लिहूया, भागिले 6चा दुसरा घात. चला छेद समान आहे, अंशाची बेरीज होईल. हे काय होणार 7 आणि 2 9/3, 9/3, 3 1 3, 3 3 9 आणि भागिले 6चा दुसरा. उत्तर आलं आपलं 6चा तिसरा उरला नाही तर ते 1 3 3 3 9 भागिले 6चा दुसरा घात. पाया समान आहे आणि भागाकाराचं चिन्ह असेल तर काय होणार घातांकाची वजाबाकी 3 वजा 2, 6चा 1 म्हणजे 6च असतो. उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 6. स्टेप बाय स्टेप जायचं, थोडं थोडं एका स्टेपमध्ये आपण खात जायचं पुढं पुढं. हे कशामुळे चाललंय, कारण की आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस अशा एवढ्या प्रश्नांची करायची की आपला जो आपल्या कोर्समध्ये जे 9 चॅप्टर दिलेले आहेत त्या सगळ्यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे आपल्याला. त्यात नोट्स दिलेले 208 पानांच्या, परत आपले व्हिडिओज दिलेले आहेत, प्लस आपण ह्या सगळ्या 18 PDF दिल्यात, त्यातील पुढची PDF नंबर 6चे आपण एक्सप्लेनेशन पाहतो मित्रांनो. एवढं सगळं जर केलं तर मला नाही वाटत तुमचा पक्का पाया होण्यापासून कोणी रोखू शकतं. प्लस अजून काय दिलं आपण बोनस, अजून आत्ताच आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केले की जे लोक आपला कोर्स विकत घेतील, ज्याची किंमत किती आहे, खूप मोठी, खूप महाग आहे आपला कोर्स नाही, आपल्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपण 199 रुपये फक्त फीज ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हा कोर्स विकत घ्याल तेव्हा तुम्ही दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला 25 टॉपिक्सची संपूर्ण अंकगणितच्या सूत्रांची PDF पाठवणार स्पर्धकार अकॅडमी तर्फे. बोनस गिफ्ट काय समजायचं ते समजा, भरभरून द्यायचं मित्रांनो, कायच ठेवायचं नाही. ओके, कारण स्पर्धाकार अकॅडमीचा मोटोच आहे कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त दर्जेदार कंटेंट देण्याचा प्रयत्न. चला पुढचा प्रश्न घेऊया, नीट व्यवस्थित लिहून घेऊ प्रश्न आपण. ओके, काय प्रश्न बघा, वर्गमुळात 1024 भागिले 2/3 हा एक कंस आहे आणि गुणिले 32 आणि त्याच्या पुढं कंस पूर्ण भागिले 2चा दुसरा घात. ओके, तुम्ही व्यवस्थित PDF मध्ये लिहून घ्या, याच्यातून कळणार नाही, आपण असं व्यवस्थित लिहून घ्यायचं चालू आहे आपलं. आता बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, 2 2 आहे म्हणून असं गृहीत धरा किंवा असं येऊ शकतं, असा विचार करा की 32 आणि 1024 हा 2चा कितवा तरी घातांक असू शकतो. म्हणजे कसं बघा, 2चा घन आहे 8, 2चा चौथा घात आहे, गुणिले 2 करत चला, 8 2 16, 2चा 5वा 16 2 32, 2चा 6वा 32 2 64, 2चा 7वा 64 2 128, 2चा 8वा 256, 2चा 9वा 512, 2चा 10वा 1024. ओके, चला 2चा 10वा घ्या, याच्या जागी 2चा 10वा लिहूया आणि ह्या 32च्या जागी मित्रांनो बघा दिसते तुम्हाला 2चा 5वा, 2चा 5वा लिहूया. म्हणजे काय होईल, पूर्ण 2चा 10वा भागिले 2चा तिसरा गुणिले 2चा 5वा आणि भागिले 2चा दुसरा. ओके, चला आता बघा, पाया समान आहे, भागाकाराचं चिन्ह आहे, वजाबाकी होईल, 10 मधून 3 गेले 7 उरले, म्हणजे आपलं काय उत्तर येईल 2चा 7वा गुणिले 2चा 5वा आणि भागिले 2चा दुसरा. पाया समान आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, घातांकाची होणार बेरीज, 7 आणि 5 किती झाले, 2चा 12वा घात भागिले 2चा दुसरा घात. पाया समान आहे, पाया समान असून काय होणार, आता घातांकाची वजाबाकी होणार, मग काय होणार, 12 मधून 2 गेले 2चा 5वा, सॉरी 2चा 10वा, 12 2 गेले 10. आता बघा, वर्गमूळ म्हणजे काय असतं, 1/2 घात असतो, म्हणजे 2चा 10वा आणि हा कंसाचा 1/2 घात. घातांकाचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार 1/2, 2 बे 5 10, 2चा 5वा घात हे उत्तर आलेलं आहे आणि 2चा 5वा घात म्हणजे 32. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे, 2चा 5वा घात 32. ओके, समजलं, ह्या स्टेप्स फॉलो करा, व्यवस्थित पहा, जर समजलं असेल तर 2 ते 3 वेळेस रिपीट पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा स्टेप्स नेलेल्या आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा काय म्हणताय की 2चा n अधिक 1 घात अधिक 2चा n वा घात भागिले 2चा n अधिक चौथा घात वजा 2चा n अधिक 1. आता कसं करायचं बघा, आता काय करायचं, हा 2चा n अधिक 1 आहे की नाही, त्याला लिहायचं 2चा n गुणिले 2चा 1, म्हणजे पाया समान असेल, गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होणार, म्हणजे आपल्याला मिळणार 2चा n अधिक 1 वा घात.
अधिक 2चा n वा आहे तसं ठेवूया. त्याच पद्धतीने खालचं करायचं 2चा n वा गुणिले 2चा चौथा पाया समान गुणाकार चिन्ह घातांकाचे होणार बेरीज n अधिक 4 आणि वजा 2चा n वा घात गुणिले 2चा 1 वा घात. सर असं का केलं बघा. आता वरती आपल्याला 2चा n वा घात हे कॉमन काढता येते कारण की दोन्ही राशीमध्ये आहे. 2चा n वा घात जर कॉमन काढला इथं काय उरलं 2 उरलं, इथं काय उरलं 1 उरला भागिले याच्यातून सुद्धा 2चा n वा घात कॉमन काढा. इथं उरलं 2चा चौथा घात आणि वजा इथं उरलं 2. 2चा n वा घात 2चा n वा घात एकमेकांना कट होतील आणि उरलं 2 अधिक 1 3 भागिले 2चा चौथा किती 16. 16 मधून 2 गेले 14 म्हणजे 314 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 314 उत्तर आलेलं आहे. कॉमन काढायचं, कट देऊन टाकायचं, कॅन्सलच करून टाकायचं, टेन्शनच राहत नाही आपल्याला आणि बाकीचं काय असेल ते संख्यामध्ये रूपांतर करा. ओके चला पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित लिहून घेऊया. प्रश्न क्रमांक 113 बघा काय प्रश्न की 10चा 5वा घात अधिक 10चा 6वा घात 10चा 7वा घात 10चा 8वा घात अधिक 10चा 9वा घात भागिले 10 10चा दुसरा घात 10चा तिसरा घात 10चा चौथा घात 10चा 5वा घात आणि या सगळ्या कंसाचा मिळून 1/8वा घात. ओके चला आता कसं सोडवायचं सर काय लावलंय लांबलचक ट्रेन आणली कसं सोडवायचं बघा. वरच्या अंशामधून 10चा 5वा कॉमन काढायचा. कसा वरती बघा फक्त 10चा 5वा जर कॉमन काढला तर इथं किती उरतंय 1. 10चा 6व्या मधून 10चा 5वा कॉमन काढला की उरतंय 10 आणि त्याच पद्धतीने 10चा दुसरा 7 मधून 5 काढले 2 10 8 मधून 5 काढले 3 आणि 9 मधून 5 काढले 4. हा आपण मोठा कंस आहे तसंच ठेवूया भागिले ह्या खालच्या मधून काय कॉमन काढायचं सर खालच्या मधून काढायचं कॉमन 10. मग काय म्हणजे ह्या 10च्या जागी 1 ह्या 10च्या 100 10चा दुसरा घात 10 उरलं 3 मधून 1 गेला 2 उरलं परत 3 उरलं आणि परत 4 उरलं. ओके आणि ह्याचा पूर्ण 1/8वा घात. आता तुम्हाला काय दिसतंय का की वरचा एक कंस आणि खालचा एक कंस सेम आहे. कोणता 1 अधिक 10 अधिक 10चा दुसरा अधिक 10चा तिसरा अधिक 10चा चौथा तोच कंस खाली सुद्धा आहे 1 अधिक 10 अधिक 10चा दुसरा तिसरा चौथा इत्यादी. मग हा काय करायचा एकमेकांना कट होईल. उरलं काय मग आपलं उरलं 10चा 5वा घात भागिले 10 आणि कंसाचा 1/8वा घात. 10चा 5वा मधून 10चा 1 भागिले असतं म्हणून घातांकाची वजाबाकी म्हणजे कसं बघा ना 10चा 5वा भागिले 10चा पहिला 1 म्हणजे बेस समान आहे पाया समान आहे भागाकार आहे घातांकाची वजाबाकी होणार म्हणजे 10चा चौथा घात येईल म्हणजे आला 10चा चौथा घात आणि त्याचा 1/8वा घात. घातांकाचा काय होणार गुणाकार 4 गुणिले 1/8 4 × 4 4 2 8 म्हणजे 10चा 1/2 1/2 घात म्हणजे काय असतो वर्गमूळ. वर्गमुळात 10 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 वर्गमूळ. म्हणजे दिसायला असला डेंजर प्रश्न दिसला सर पण उत्तर किती स्वस्त मस्त सुंदर काढलंय एकदम व्यवस्थित. कट मारायचा मोठा भाग एकमेकांना कट करून टाकला एवढंच पिल्लू बाहेर निघलं. 10चा 5वा 10 1/8वा सोडवलं वर्गमुळात 10 आपलं उत्तर आलेलं आहे. जायचं पुढे चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 114 बघा आपण प्रश्न पहिल्यांदा नीट लिहून घेऊया. प्रश्न आहे 4चा वजा दुसरा घात कंसामध्ये 1 वजा 2 वजा 1 चा वजा तिसरा घात आणि पूर्ण कंसाचा वजा दुसरा घात. बघा काय ना आता 4चा वजा दुसरा आहे तसं ठेवूया त्याचा परत वापर करू. आता वजा 1चा वजा तिसरा घात घातांकाचा वजा 1चा वजा तिसरा घात म्हणजे काय की वजा 1 वजा 2चा खाली येणार वजा 1चा तिसरा घात. पटतंय का वजा 3 आहे आपण खाली घेतला ते अधिक 3 होईल. आता बघा वजा 1 त्याचा घन म्हणजे वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 म्हणजे 1 वजा वजा हे अधिक झालं आणि हे वजा परत वजा झाला गुणाकार म्हणजे याचं उत्तर काय आलं की हा वजा दुसरा आहे तसंच ठेवूया. 4चा वजा दुसरा 1 आता हा वजा 1 राहिला ना मग वजा 1 आणि वजा 1 काय झालं अधिक 1 झालं. ओके आणि हे उरलेलं 2 आहे तसं वजा दुसरा. 4चा वजा दुसरा 2 आणि 1 3चा वजा दुसरा. हे पटलं का हे कळालं का तुम्हाला
वजा 1 वजा 1 वजा 1 म्हणजे वजा 1 वजा 1 वजा वजा अधिक आणि हे वजा अधिक गुणिले वजा वजा असते. मग ह्याचं उत्तर आलं वजा 1 फक्त उत्तर आलं याचं. मग वजा 1 म्हणजे 2 गुणिले हे वजा 1 आणि हे वजा वजा काय झालं अधिक झालं. 2 आहे तसंच 2 आणि 3चा वजा दुसरा. आता वजा दुसरा आहे की नाही आपण डायरेक्ट छेदामध्ये लिहूया. म्हणजे ह्यांना काय करू 2चा 4चा दुसरा गुणिले 3चा दुसरा. आता याच्यामध्ये एक फॉर्म्युला वापरायचा आपल्याला मित्रांनो बघा. ए चा यम वा घात गुणिले बी चा यम वा घात जर असेल तर मी याला ए गुणिले बी चा यम वा घात करतो. पाया वेगवेगळा असू द्या पण घातांक समान असेल तर ह्या पायाची गुणाकार करायचा आणि त्याला तो घातांक समान देऊन टाकायचा. म्हणजे कसं 1 4 गुणिले 3 जो पाया आहे आणि त्यांचा घात समान 2 4 त्रिक 12 बरोबर 1/12चा दुसरा घात. आता बघा हा 12चा दुसरा घात त्याला आपण अंशाला जर न्यायचं झालं वरती न्यायचं झालं तर घात कसा होतो अधिकचा वजा होतो वजाचा अधिक होतो अधिकचा वजा झाल्यानंतर 12चा वजा दुसरा. हे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 12चा वजा दुसरा. ओके समजलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. UPSC 2020 साली प्रश्न विचारला. खूप छान प्रश्न आहे. 1/2चा वजा 6 1/4चा वजा 3 1/3चा वजा 4 आणि 1/6चा वजा 2. काय करायचं बघा. आता काय होणार आहे ह्याचं जर वजाचं अधिक करायचं असेल तर हा जो छेद आहे अपूर्णांक आहे तो मला उलटा करावा लागेल. म्हणजे 2चा हे 1/2च्या जागी 2 लिहिलं तर इथं वजा जो आहे त्याला मला अधिक 6 लिहावं लागेल. त्याच पद्धतीने 1/4चं जर मी 4 लिहिलं तर घातांकाचं चिन्ह बदलतं घन. त्याच पद्धतीनं 3 याचा 4था घात आणि 6 याचा दुसरा घात येईल. समजतंय का बघा. एक समजून सांगतो तुम्हाला. 1/2चा वजा 6वा घात आहे. मग याला मी वजा 1चा वजा 6वा सेपरेट जर घात देऊन टाकला मी 2चा वजा 6वा दिला. आता ह्या वजा 6ला अंशाला छेदाला अंश करायचं म्हणलं काय करावं लागेल घातांक चिन्ह बदलणार. मग 2चा 6वा घात आणि हा वजा 1चा परत एकदा किती वजा 1चा 6वा घात. वजा नाही अधिकच आहे ना वजा कशाला घेतला आपण अधिक. आणि मग काय येणार 2चा 6वा घात 1चा 6वा घात काहीच नाही म्हणून तोच 2चा 6वा घात उलटा झाला. म्हणून 1/2चं उलट केलं 2/1 आलं त्याचा 6वा घात. त्याच पद्धतीनं सो ऑन. 2चा 6वा घात किती 64 येणार. 4चा घन किती 64 येणार बरोबर. 4 × 4 2 16 16 × 64. 3चा 4था घात म्हणजे 81 येणार आणि 6चा 36 येणार. आता काय म्हणलंय सर्वात मोठी संख्या कोणती. सर्वात मोठी संख्या झाली 3 नंबर 81 हे 64 सेम त्याच्यापेक्षा लहान 36 सर्वात मोठी 81 म्हणजे 3 नंबर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. हा फॉर्म्युला वापरून आपण सगळ्यांच्या घातांकाचे चिन्ह बदलले आणि आतला जो अपूर्णांक आहे त्याला उलटा केला म्हणजे व्यस्त स्वरूपात केल्यानंतर घातांकाचं चिन्ह बदलतं. धनाचं ऋण ऋणाचं धन करता येतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा काय म्हणतंय की 2चा 40 3चा 21 4चा 18 आणि 8चा 12 यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. एक लक्ष द्या 2चा 40वा आहे तसा ठेवा. हा 4चा 18 आहे की नाही त्याला 2चा वर्ग आणि त्याचा 18वा घात करू कारण 4 म्हणजे 2चा वर्ग असतो. 8 म्हणजे 2चा घन असतो आणि त्याचा 12वा घात करूया. घातांकाचा घात घातांकाचा गुणाकार 2चा 36वा येईल आणि 2चा 36वा येईल. आता सर्वात लहान विचारले तर बघा हे दोन तर सेम झाले मग हे तर लहानामध्ये येणारच नाही. ओके कारण की उत्तर एकच असणार हे गायब झाले. त्याच्यापेक्षा मोठा आहे 240 हा सुद्धा गायब झाला कारण की आपल्याला लहान पाहिजे होतं ना. उरला एकच ऑप्शन 3चा 21वा हा लहान असू शकतो कारण की हे दोन समान आहे गायब झाले. याच्यापेक्षा हा मोठा आहे म्हणजे हा लहान येऊ शकत नाही. ओके हा सुद्धा गायब झाला. उरला 3चा 21वा ऑप्शन क्रमांक 3 3चा 21वा. खूप छान प्रश्न असतात UPSC लॉजिक लावलेलं असतं त्याच्यामध्ये गणितीय क्रिया कमी असतात प्युअर लॉजिक जास्त असतं. ओके चला पुढचा प्रश्न बघा. 2020-2022 सेम प्रश्न पडला होता UPSC ला म्हणजे हा प्रश्न ह्याचा आन्सर हेच आहे. ओके ऑप्शन क्रमांक 2 3चा 21वा घात. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हटलंय m ची किंमत 2 आहे ठीक आहे. तर -4m चा -4था घात भागिले 8m चा -3रा घात ची किंमत किती. ग्रुप सिमेन्स 2024 साली प्रश्न पडला होता. बघा काय करूया आता सगळ्या किमती ठेवल्या तरी तुम्हाला काय हरकत नाही. आता बघा तुम्हाला समजावं म्हणून आपण काय करू सेपरेट त्याला
घातांक देऊ 8m वजा तिसरा. आता अंशाला छेदात न्यायचंय, छेदाला अंशात न्यायचंय, काय कर घातांकाचं चिन्ह बदलतं. म्हणजे हे 8m वरती आल्यानंतर घात किती होणार आहे 3चा आणि खाली वजा 4m घात किती होणार आहे 4. हे वजा चिन्ह अजिबात हात लावायचं नाही, फक्त मी घातांकाचं चिन्ह म्हटलंय, त्या संख्येचं आतल्या चिन्ह नाही, घातांकाचं चिन्ह फक्त तुम्हाला बदलायचंय. चला 8m म्हणजे किती, सगळ्याचा घात करा, 8चा तिसरा m चा तिसरा. त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा आपण असं करूया, m ची किंमत ठेवू डायरेक्ट, m ची किंमत 2 आहे, मग काय आला 8 गुणिले 2 चा घन आणि खाली वजा 4 गुणिले 2 चा चौथा घात. मग किती झालं 8 दुनी 16 चा तिसरा आणि खाली वजा 8 चा चौथा. 16 म्हणजे किती 2 चा कितवा, 2 चा तिसरा 8, 2 चा चौथा 16, 2 चा चौथा आणि घातांकाचा तिसरा. 8 म्हणजे 2 चा तिसरा आणि घातांकाचा नाही सॉरी माफ करा, हे वजा 8 आलेलं आहे, वजा 8 चा चौथा घात, वजा 8 चा चौथा घात. वजा 8 चा चौथा घात याच्यासाठी एक कन्सेप्ट समजून घ्या. समजा वजा 8 आहे, वजा 8 चा चौथा म्हणजे काय आहे, वजा 8 गुणिले वजा 8 गुणिले वजा 8 गुणिले वजा 8. काय येणार, ह्याचा 8 8 64 येणार, वजा वजा अधिक येणार, गुणिले 8 8 64 येणार, वजा वजा अधिक येणार. म्हणजे ह्या दोघांचा जरी गुणाकार केला तरी मला येणारं उत्तर हे प्लस मध्येच येणार आहे. म्हणजे समजा वजा 8 चा जर चौथा घेतला तर हा 8 चा चौथ्या इतकाच असणार आहे, कारण हे प्रूव्ह केलं आपण, वजा वजा अधिक वजा वजा अधिक 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 अधिकच उत्तर येणार आहे. म्हणजे मी याला असं पण लिहू शकतो, घातांकाचा घात गुणाकार 2 चा 12वा घात भागिले 2 चा तिसरा, आणि म्हणजे हा 8 ला केले ना 2 चा तिसरा आणि हा चौथा 2 चा 12वा घात, 2 चा 12वा, कारण की 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 12 ला 12 कट, उत्तराला 1. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. समजलं, हा कन्सेप्ट समजून घ्या. आपल्या कोर्समध्ये जो 199 रुपयाला आपण गणिताचा पक्का पाय हा कोर्स दिला आहे, त्याच्यामध्ये 9 चॅप्टर घेतलेत, त्याच्यामध्ये ह्या चिन्हांचा पुरेपूर समजून सांगितलेलं आहे की चिन्ह कसं बदलतात, कोणतं चिन्ह असेल, बेरीजीचे, वजाबाकीचे, गुणाकाराचे, भागाकाराचे, या चिन्हांचे नियम आपण नीट व्यवस्थितपणे समजून दिलेत. तिथं तुम्हाला त्याचा वापर इथे होणार आहे आयोगाचे प्रश्न सोडवताना. ओके, चला शेवटचा प्रश्न घेऊया. शेवटचा प्रश्न काय म्हणतोय, वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 620 अधिक वर्गमुळात 25. ओके, वर्गमुळात 25 याची किंमत असते 5. ओके, म्हणजे 56 अधिक वर्गमुळात काय होईल 620 अधिक 5, कारण की 5 चा वर्ग 25 आहे. 620 आणि 5 किती झाले मित्रांनो, 620 आणि 5 625 झाले. 625 हा कशाचा वर्ग आहे, हा 25 चा वर्ग आहे. म्हणजे वर्गमुळात 625 याला आपण काय लिहू शकतो 25. आणि 56 आणि 25 किती झाले, 6 आणि 5 11, हातचा 1, 5 आणि 3 8, वर्गमुळात 81. 81 हा कशाचा वर्ग आहे, 9 चा वर्ग आहे. 9 चा वर्ग, वर्ग वर्ग एकमेकांना कट होतं आणि 9 उरतं. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण PDF नंबर 6 चे क्वेश्चन, जे एक जवळपास 20 प्रश्न आहेत, हे आपण समजून घेतले. खूप सारे छान प्रश्न होते, घातांक आणि करणीवर खूप सारे प्रश्न होते, आणि असेच पुढच्या PDF मध्ये त्याचा सराव करूया आपण. आणि PDF नंबर 6 हे आज आपण पूर्ण केलेले आहे. ओके, भेटूया अशाच प्रकारची टेस्ट नंबर म्हणजे आपली PDF नंबर 7 जी तुम्हाला मिळालेली आहे कुठे, आपल्या गणिताचा पक्का पाय स्पर्धाकार अकॅडमीमध्ये. हा आपला कोर्स जो आहे तो आपल्या स्पर्धाकार अकॅडमी ॲप जो प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे ते डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला गणिताचा पक्का पाया हा कोर्स मिळेल 199 रुपयामध्ये. आणि त्या 199 मध्ये तुम्हाला 9 चॅप्टर मिळतात, त्याचे व्हिडिओज आहेत रेकॉर्डेड. त्याच्यासोबत तुम्हाला 208 पानांचे नोट्स मिळतात, ज्याच्यामध्ये आपण इन्फोग्राफिकचा वापर करून तुम्हाला ते 9 चॅप्टर व्यवस्थित शिकवले आहेत. प्लस आपल्याला 18 PDF तिथे मिळतात. आता 18 PDFचं काय करायचं, तर 18 PDFचं सगळं सोल्युशन एका क्वेश्चन बाय क्वेश्चन हे तुम्हाला फक्त यूट्यूबवरती उपलब्ध आहे, आपल्या स्पर्धाकार अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. तर ते PDF तिथून घ्यायची, सगळा अभ्यास झाल्यानंतर नोट्स व्हिडिओज पाहिल्यानंतर आता आयोगाच्या प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे. मग ती एक PDF घ्यायची, आपला हा व्हिडिओ लावून टाकायचा. PDF कुठली आहे 1 2 3 4 जी असेल ती, त्याच्यामध्ये तो प्रॅक्टिस सराव करायचा. अशी जागा दिलेलीच आहे, तुम्ही हाताने सोडवायचे. आणि हे व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे तुमचा पाया पक्का करण्यासाठी गणिताचा. ओके, तर वेळ दौडू नका, फक्त 199 रुपयाला ठेवलेला आहे. आपल्याला जास्त
फी ठेवायचीच नाही. तुम्हाला माहिती आहे स्पर्धाकार अकॅडमीचा मोटो आहे आपला की कमीत कमी पैशात दर्जेदार कंटेंट देण्याचा मानस आहे आपला. ओके, तर हां, अजून स्पर्धाकार अकॅडमी तुम्हाला जिथे दिसेल फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबमध्ये, तिथं लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आपल्या या उपक्रमाला तुमचं प्रोत्साहन अपेक्षित आहे. भेटूया पुढच्या PDF नंबर 7 मध्ये. तब तक टेक केअर. बाय बाय.